कंबाईन ट्रिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आजचा हा भूगोल लेक्चरचा दुसरा भाग आहे. खनिजे आणि खडक. पहिला भाग आपण पृथ्वीचे अंतरंग याआधी जे कालच्या लेक्चरमध्येच अपलोड केलेला आहे. तर आज हे आपली जी सिरीज आहे NCERT स्टेट बोर्ड वर्ग 5 ते 12 या सर्वांवर आधारित आपली ही सिरीज आहे. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया आपल्या लेक्चरला. खनिजे आणि खडक. पृथ्वी ही वेगवेगळ्या मूलद्रव्यापासून बनलेली आहे. ही मूलद्रव्ये पृथ्वीच्या बाह्य भागात स्थायू रूपात तर अंतर्भागात उष्ण आणि द्रव्य रूपात असतात. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या 98% भाग हा 8 प्रमुख मूलद्रव्यापासून बनलेला आहे. ती 8 मूलद्रव्ये म्हणजे ऑक्सिजन, सिलिकॉन, ॲल्युमिनियम, लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम ही आहेत. भूपृष्ठाचा उर्वरित 2% भाग हा टिटॅनियम, हायड्रोजन, फॉस्फरस, मॅग्नीज, सल्फर, कार्बन व निकेल पासून बनलेला आहे. भूपृष्ठ बनवणारी प्रमुख मूलद्रव्ये. ऑक्सिजन हे कशा वस्तुमानानुसार, तर ऑक्सिजन किती टक्के आहे? 46%, 46.60%. तर सर्वात जास्त प्रमाण कशाचं आहे भूपृष्ठामध्ये? ऑक्सिजनचं. त्यानंतर सिलिकॉन 27%, ॲल्युमिनियम 8.13%, लोह 5%, कॅल्शियम 3.63%, सोडियम 2.83%, पोटॅशियम 2.59%, मॅग्नेशियम 2.9% आणि इतर जे आहे 1.41% आहे. बघा विद्यार्थ्यांनो, यासाठी आपली एक ट्रिक्स आहे. ठीक आहे, की क्रमानुसार भूपृष्ठ बनवणारी मूलद्रव्ये जास्तकडून कमीकडे. ठीक आहे, तर यासाठी आपली ठीक आहे बघा, 80 आली. ठीक आहे, 80 आली कशी, 80 आली, 80 आली कशी पोम्या. पोम्या म्हणजे समजा की एक हे व्यक्तीचं नाव आहे, प्रमोद नावाचा व्यक्ती आहे, त्याला आपण शॉर्टकटमध्ये पोम्या म्हणू शकतो. ठीक आहे, 80 आली कशी पोम्या ही आपली ट्रिक्स आहे. ठीक आहे, 80 आली कशी पोम्या. भूपृष्ठ बनवणारी मूलद्रव्ये जास्तकडून कमीकडे क्रमानुसार जर लावा, असा सध्या हा ट्रेंड चालू आहे MPSCमध्ये, की ही मूलद्रव्ये क्रमाने लावा, ती मूलद्रव्ये किंवा ह्या गोष्टी क्रमाने लावा, चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने. त्यासाठी हे ट्रिक्स आहे. 80 आली कशी पोम्या. अ वरून ऑक्सिजन, सी वरून सिलिकॉन, आ वरून ॲल्युमिनियम, ली वरून लोह, क वरून कॅल्शियम, शी वरून सोडियम, पो वरून पोटॅशियम आणि मॅवरून मॅग्नेशियम. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो 80 आली कशी पोम्या. त्यानंतर संपूर्ण पृथ्वीची महत्त्वाची मूलद्रव्ये. ही बघितली, ही आधीची कोणती आहे, तर ही भूपृष्ठ बनवणारी आहेत. आणि संपूर्ण पृथ्वी म्हणजे टोटल. ठीक आहे, तर सर्वात जास्त काय आहे पृथ्वीची बनवणारी? लोह 35%, त्यानंतर ऑक्सिजन 30%, सिलिकॉन 15%, मॅग्नेशियम 13%, निकेल 2.4%, गंधक 1.9%, कॅल्शियम 1.1%, ॲल्युमिनियम 1.1% आणि इतर 1%. बघा, संपूर्ण पृथ्वीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण कशाचं आहे? लोहाचं. 2 नंबर ऑक्सिजन, 3 नंबरवर सिलिकॉन. ठीक आहे, पण भूपृष्ठामध्ये कशाचं प्रमाण जास्त आहे? तर ते ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे. ठीक आहे, याकडे प्रश्नाकडे लक्ष देऊ द्या. भूपृष्ठ बनवणारी मूलद्रव्ये विचारली की संपूर्ण पृथ्वीची मूलद्रव्ये विचारली, या गोष्टी लक्षात असू द्या. वरील मूलद्रव्ये भूपृष्ठामध्ये मुक्त स्वरूपात उदाहरणार्थ Fe, ॲल्युमिनियम, Na न आढळता ती संयुक्त स्वरूपात आढळतात. उदाहरणार्थ Fe2O3, Fe2S, Al2O3, NaCl या पदार्थांना खनिजे असे म्हणतात. ठीक आहे, तर जे सिंगल असतात त्यांना मूलद्रव्ये म्हणतात आणि जे कंबाईनमध्ये असतात त्यांना खनिजे असे म्हणतात. वर सांगितल्याप्रमाणे प्रमुख मूलद्रव्ये जरी कमी असतील तरीसुद्धा ती मूलद्रव्ये इतर पदार्थांसोबत संयोग पाहून निरनिराळ्या प्रकारची खनिजे तयार करतात.
अशी कमीत कमी 2000पेक्षाही अधिक खनिजे शोधली गेली आहेत. परंतु ही सर्व खनिजे काही विशिष्ट गटात, उदाहरणार्थ ऑक्साइड्स, सल्फाइड्स, कार्बोनेट्स मोडली जातात. या सर्व मूलद्रव्याचा प्रमुख स्रोत म्हणजे शिलारस, जो दुर्बलावरणात निर्माण होऊन भूपृष्ठाच्या दिशेने येऊ लागतो. हा शिलारस थंड झाल्यानंतर त्यापासून वेगवेगळ्या प्रकारची खनिजे तयार होतात. या उलट कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल यासारखी खनिजे जैविक पदार्थापासून मिळतात. यामध्ये टीप दिलेली आहे बघा. खनिजे निसर्गात आढळणारे जैविक किंवा अजैविक पदार्थ जे निश्चित असे इलेक्ट्रॉनिक स्वरूपणाने जोडली गेलेली आहेत. खनिजे ही प्रामुख्याने 2 किंवा अधिक मूलद्रव्याच्या संयोगाने बनलेली असतात. मात्र काही वैशिष्ट्यपूर्ण मूलद्रव्ये मुक्त स्वरूपातही आढळतात. उदाहरणार्थ सोने, चांदी, गंधक, तांबे, ग्राफाइट हे मुक्त स्वरूपात आढळणारे मूलद्रव्ये आहेत. खनिजांचे गट. वर सांगितल्याप्रमाणे खनिजांची 2000पेक्षा जास्त उदाहरणे असतील तरीही ही खनिजे खालील गटात विभाजित केली जातात. सिलिकेट हा पहिला गट. महत्त्वाचे खडक निर्माण करणारी खनिजे. यामध्ये क्वार्ट्ज, फेल्ड्स्पार व फेरोमॅग्नेशियम ही महत्त्वाची खनिजे अंतर्भूत होतात. बघा, सिलिकेटमध्ये कोणती खनिजे येतात तर क्वार्ट्ज, फेल्ड्स्पार आणि फेरोमॅग्नेशियम ही सिलिकेटमध्ये येणारी खनिजे आहेत. त्यानंतर सिलिकॉन व ऑक्सिजन ही महत्त्वाची मूलद्रव्ये ही खनिजे निर्माण करण्यास मदत करतात. ज्या सिलिकॉन व ऑक्सिजनयुक्त खनिजामध्ये लोह व मॅग्नेशियमचे प्रमाण वाढते तेव्हा तयार होणाऱ्या खनिजास फेरोमॅग्नेशियम म्हणतात. बघा फेरो म्हणजे काय? लोह. फेरस म्हणजे लोह आणि मॅग्नेशियम म्हणजे लोह आणि मॅग्नेशियमचं प्रमाण वाढलं तर त्याला काय म्हणतात? फेरोमॅग्नेशियम. फेरोमॅग्नेशियम अतिशय कमकुवत असून सहज वितरित होतात म्हणून बांधकाम, रस्ते, धरणे बांधताना यांचा वापर केला जात नाही. फेरोमॅग्नेशियम अतिशय कमकुवत असून सहज वितरित होतात म्हणून बांधकाम, रस्ते, धरणे बांधताना याचा वापर केला जात नाही. म्हणजे बांधकामामध्ये फेरोमॅग्नेशियमचा वापर होत नाही. उदाहरणार्थ रेअर अर्थ एलिमेंट म्हणजेच अमरेशियम, इट्रियम, युरोपियम या गटात मोडतात. म्हणजे हे जे एलिमेंट आहेत अमरेशियम, इट्रियम आणि युरोपियम ही फेरोमॅग्नेशियम या गटामध्ये मोडतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरा गट आहे कार्बोनेटचा. पहिला गट सिलिकेटचा, दुसरा कार्बोनेटचा. या गटातील खनिजावर रासायनिक अपक्षयाचा सहज परिणाम होतो. हा परिणाम दमट हवामानाच्या प्रदेशात अधिक जाणवतो. कॅल्साइट हा प्रमुख गट यामध्ये अंतर्भूत होतो. उदाहरणार्थ चुनखडी म्हणजेच लाईमस्टोन, संगम रबर म्हणजेच मार्बल, डोलामाइट. रासायनिक अपक्षयापासून भूअंतर्गत गुहा, आकाशी लवणस्तंभ, पाताली लवणस्तंभ ही भूरूपे कार्स्ट प्रदेशात तयार होतात. सांद, भेग असणाऱ्या कमकुवत कार्बोनेट खनिजांचा वापर बांधकामात केला जाऊ शकत नाही. त्यानंतर तिसरा गट कोणता? सल्फाइड. या खनिजामध्ये गंधकाचे प्रमाण अधिक असते. ठीक आहे. सल्फर नावातच आहे सल्फर, सल्फाइड. गंधकाचं प्रमाण अधिक असते म्हणून या खनिजांचा पाण्याशी संयोग झाल्यास फेरिक ऑक्साईड व सल्फ्युरिक आम्ल तयार होते. याचा पर्यावरणावर वाईट परिणाम होतो. उदाहरणार्थ चाल्कोपायराइट, पायराइट आणि गॅलेना ही सल्फाइडची उदाहरणे आहेत. कोणती? चाल्कोपायराइट, पायराइट आणि गॅलेना. ठीक आहे. ही सल्फाइडची उदाहरणे आहेत. त्यानंतर खनिजांची भौतिक वैशिष्ट्ये. स्फटिकाची बाह्य रचना. खनिजांच्या रेणूच्या आकारावरून संपूर्ण स्फटिकाची बाह्य रचना ठरवली जाते. तर इथे बघू शकता कशा प्रकारची यांची रचना आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं क्लिवेज. खनिजांचे एका विशिष्ट
दिशेने तुटून तुलनात्मकदृष्ट्या सपाट पृष्ठभाग तयार होण्याच्या गुणधर्मास क्लिवेज म्हणतात. मूलद्रव्यांच्या अंतर्गत रचनेमुळे खनिजे एक किंवा अनेक दिशेत विशिष्टरित्या तुटतात. उदाहरणार्थ बायोटाईट. खनिज पाण्यास समांतर दिशेत तुटते. कमकुवत अंतर्गत रचना अशा प्रकारचा गुणधर्म निर्माण करते. भंग पावणे. खनिजांची अंतर्गत रचना फार क्लिष्ट असल्याने खनिजे एका विशिष्ट दिशेत न तुटता अनियमित दिशेत भंग पावतात. यास फ्रॅक्चर असे म्हणतात. उदाहरणार्थ क्वार्ट्ज, गारगोटी इत्यादी. पूर्ण अंतर्गत रचनेत कोव्हॅलंट बॉन्ड हा एकच बंध असल्यामुळे यामध्ये कमकुवत भाग असत नाही. चकाकी. बहुतांश मूलद्रव्यांना विशिष्ट प्रकारची चकाकी असते. ही चकाकी मूलद्रव्यांच्या रंगावर अवलंबून नसून अंतर्भूत गुणधर्मावर अवलंबून असते. उदाहरणार्थ पीठप्रमाणे म्हणजे कोळशाप्रमाणे बायोटाईट, फायलाईट. धातूप्रमाणे गॅलेना. रंग. काही खनिजांना त्यांच्या मूलद्रव्याच्या अंतर्गत रचनेमुळे विशिष्ट रंग प्राप्त होतो. यामुळे ती खनिजे ओळखणे सोपे जाते. उदाहरणार्थ चाल्कोपायराइट पिवळा रंग, मॅग्नेटाइट काळा रंग, हेमेटाइट लाल रंग व पायरोटाइट काळा रंग. बघा विद्यार्थ्यांनो, होऊ शकते या ज्या गोष्टी आहेत या जोड्या लावा म्हणून तुम्हाला जोडा लावा म्हणून सुद्धा येऊ शकतात. ठीक आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवा की पायराईटवरून लक्षात ठेवा पिवळा, पायवरून पिवळा रंग. ठीक आहे. मॅग्नेटाईट म्हणजे यात काय फेरस आहे म्हणजे काळा रंग ऑब्विसली असणारच. हेमेटाईटमध्ये याच्यातसुद्धा फेरस आहे, तर यामध्ये सुद्धा काळा रंग असणार. पण यामध्ये कोणता रंग आहे, तर यामध्ये लाल रंग आहे. ठीक आहे. मॅग्नेटाईट काळा रंग. बघा हेमेटाईट काय हेमेटाईट म्हणण्यापेक्षा हेमलता म्हणा. ठीक आहे. हेमलता, लतावरून लाल, हेमलता लाल रंग, हेमलता लाल रंग. मॅग्नेटाईटवरून मनोज काळा. पायराईटवरून सुद्धा काय काळा रंग आहे. परंतु खनिजांचा रंग त्यामध्ये असणाऱ्या इतर पदार्थामुळे म्हणजे त्यामध्ये इम्प्युरिटी असू शकतो म्हणून खनिजे ओळखण्यासाठी ही खात्रीशीर पद्धत नाही. उदाहरणार्थ क्वार्ट्जमध्ये असणाऱ्या इतर पदार्थामुळे त्याचा रंग पांढऱ्याऐवजी हिरव्या, लाल, पिवळा असू शकतो. त्यानंतर छटा. खनिजांचा रंग हा त्याला ओळखण्याचा खात्रीशीर उपाय नसल्याने त्या खनिजांच्या भुकटीचा रंग त्याचे गुणधर्म सांगू शकतो. त्यानंतर मॅग्नेटाईटला कोणता रंग छटा असते, लाल रंग छटा. पायराईटला काळा, मालासाईटला हिरवा आणि फ्लोराईटला पांढरा. पारदर्शक हे पदार्थ प्रकाश किरणांना स्वतःमधून जाऊ देतात म्हणून समोरील दृश्य सहज दिसते. अर्धपारदर्शक ह्या पदार्थामधून प्रकाश किरणे जाताना पसरले जातात म्हणून समोरील पदार्थ चांगला दिसत नाही. त्यानंतर अपारदर्शक अशा पदार्थामधून प्रकाश किरणे जाऊ शकत नाही म्हणून समोरील दृश्य दिसत नाही. त्यानंतर काठिण्य. पदार्थावर ओरखडा ओढत असताना त्यास पदार्थाने केलेला विरोध काठिण्य म्हणून ओळखला जातो. उदाहरणार्थ जिप्समवर हिऱ्यापेक्षा अधिक सहजतेने ओरखडा ओढला जाऊ शकतो म्हणून हिऱ्याचे काठिण्य जिप्समपेक्षा अधिक आहे असे मानले जाते. काठिण्य मोजण्यासाठी मोह या शास्त्रज्ञाने दिलेल्या मापनाची पद्धत वापरली जाते. यास मोह पद्धत म्हणतात. बघा काठिण्य मोजण्यासाठी सुद्धा मोह पद्धत म्हणजेच मोह स्केल आहे. मोह स्केलमध्ये काठिण्य 1 ते 10 मध्ये दाखवले जाते. या पद्धतीनुसार खनिजाचे काठिण्य खालीलप्रमाणे आहे. खनिजांचे नाव. टाल्क काठिण्य किती 6. जिप्सम 7, कॅल्साइट 8, फ्लोराईट 9. सॉरी हे इकडे दिलं आहे.
टाकचे काठिण्य 1, जिप्सम 2, कॅल्साइट 3, फ्लोराईड 4, अपॅटाईट 5, फेल्डस्पार 6, क्वार्ट्ज 7, टोपज टोप 8, कोरंडम 9 आणि हिरा 10. ठीक आहे. सगळ्या काठिण्य हिऱ्याची काठिण्य पातळी किती आहे तर 10 आहे. तशाच आणि त्यासारखंच इतर पदार्थ खनिजांच्या सुद्धा तुम्ही काठिण्य पातळ्या लक्षात ठेवू शकता. जसं टाकची जे टाल्क आहे त्याची 1 आहे काठिण्य पातळी, लक्षात राहू शकते सहज. ठीक आहे. त्यानंतर जिप्समची लक्षात ठेवा, जे खनिजं आपल्या ओळखीची आहे. ठीक आहे. जिप्समची 2, टाकची 1, जिप्समचे 2, फेल्डस्पारची 6, क्वार्टची 7 आणि हिऱ्याची 10. 1, 2, 6, 7, 10. टाल्क, जिप्सम, फेल्डस्पार, क्वार्ट्स आणि हिरा. ठीक आहे. फेल्डस्पार 6, क्वार्ट्स 7. त्यानंतर महत्त्वाची खनिजे आणि त्यांची वैशिष्ट्ये. फेल्डस्पार, सिलिकॉन व ऑक्सिजन हे सर्व प्रकारच्या फेल्डस्पारमध्ये आढळतात. तर NaKCl म्हणजे ॲल्युमिनियम काही विशिष्ट फेल्डस्पारमध्ये भेटतात. सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, ॲल्युमिनियम. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अर्धा भाग हा फेल्डस्पारपासून बनला आहे. हा तांबूस पिवळट गुलाबी रंगाचा असतो. काच तयार करण्यासाठी आणि सिरॅमिकची भांडी तयार करण्यासाठी वापरतात. हा अतिशय कमकुवत असून रासायनिक अभिक्रियेने याचे चिखलात रूपांतर होते. त्यानंतर क्वार्ट्ज, वाळू व ग्रॅनाइट याचा महत्त्वपूर्ण भाग आहे. हा कठीण पदार्थ असून पाण्यात अविद्राव्य आहे. पांढरा किंवा रंगहीन असून रडार निर्मिती किंवा रेडिओ निर्मितीमध्ये वापरतात. अल्ट्रासोनिक ध्वनिलहरी निर्मितीमध्ये याच्या स्फटिकाचा वापर होतो. रासायनिक अभिक्रियेचा यावर सर्वात कमी परिणाम होतो. म्हणजेच हे सर्वात स्थिर खनिज आहे. बघा, सर्वात स्थिर खनिज कोणतं आहे तर ते क्वार्ट्ज आहे. त्यानंतर पायरॉक्झिन, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या 10% भाग यापासून बनलेला असतो. हे खनिज प्रामुख्याने उल्कामध्ये सापडते. हिरवे किंवा काळ्या रंगाचे असते. कॅल्शियम, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोह आणि वाळू म्हणजे सिलिका हे प्रमुख मूलद्रव्ये यामध्ये आढळतात. त्यानंतर ॲम्फिबोल, ॲल्युमिनियम, वाळू, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम या प्रमुख मूलद्रव्यापासून बनलेले असते. पृथ्वीच्या पृष्ठभागाचे 7% वस्तुमान यापासून बनलेले आहे. हिरव्या व काळ्या रंगाचे असून ॲस्बेस्टॉस उद्योगात वापरतात. हॉर्नब्लेड हा सुद्धा ॲम्फिबोलचाच प्रकार आहे. त्यानंतर मायका, पोटॅशियम, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोह, वाळू या प्रमुख मूलद्रव्यापासून हे बनलेले असते. पृथ्वीच्या पृष्ठभागाचे 4% वस्तुमान मायकापासून बनलेले आहे. हे प्रामुख्याने अग्निज किंवा रूपांतरित खनिजामध्ये आढळते. विद्युत उपकरणामध्ये हे प्रामुख्याने वापरतात. त्यानंतर ऑलिव्हिन, मॅग्नेशियम, लोह, वाळू या प्रमुख मूलद्रव्यापासून बनलेले आहे. दागिन्यांमध्ये वापरले जाते. प्रामुख्याने बेसिक प्रकारच्या शिलारसात सापडते. उदाहरणार्थ बेसॉल्ट, लाव्हा रसात ऑलिव्हिन प्रामुख्याने असते. यामध्ये हिरव्या रंगाचे स्फटिक असतात. खनिजांची इतर प्रकार. धातू खनिजे, या खनिजांमध्ये धातूचे प्रमाण अधिक असून ही खनिजे 3 उपप्रकारात विभाजित केली जातात. मौल्यवान धातू, सोने, चांदी, प्लॅटिनम. त्यानंतर लोहयुक्त धातू, लोह आणि इतर धातू मूलद्रव्ये जी स्टील निर्मितीमध्ये उदाहरणार्थ क्रोमियम, मॅग्नेशियम, व्हॅनेडियम, निकेल इत्यादी वापरतात. फेरस शिवाय धातू, तांबे, जस्त, शिसे, कथिल, ॲल्युमिनियम या धातूंचा यामध्ये अंतर्भाव होतो. अधातू खनिजे, या खनिजामध्ये धातूंची उपस्थिती नसते. गंधक, फॉस्फेट, नायट्रेट्स यांचा या गटात अंतर्भाव होतो. सिमेंट हे अधातू खनिजांचे उदाहरणार्थ कोळसा, चुनखडी, डोलोमाइट मिश्रण आहे. खडक, खडक म्हणजे एक किंवा अधिक खनिजांचे एकत्रीकरण होय.
पृथ्वीचा पृष्ठभाग हा विविध प्रकारच्या खडकांचा बनला आहे. या वैविध्यपूर्ण खडकांच्या अभ्यासाला खडकांचे शास्त्र असे म्हणतात. यामध्ये खडकांची रचना, खडकांचा पोत, उत्पत्ती, आढळ, बदल या बाबींचा अभ्यास केला जातो. खडकांचे अस्तित्व आणि भूरूपे तसेच खडकांचा प्रकार आणि मृदा यांचा सहसंबंध असल्यामुळे भूगोलाच्या अभ्यासकाला खडकांची माहिती असणे आवश्यक आहे. भूपृष्ठामध्ये आढळणारे खडक वेगवेगळ्या गटात तयार होण्याच्या प्रक्रिया तसेच रासायनिक व भौतिक गुणधर्मावरून खालील 3 गटामध्ये विभाजित केले जातात. खडकांचे 2 मुख्य प्रकार पडतात. प्राथमिक खडक आणि दुय्यम खडक. प्राथमिक खडकामध्ये अग्निज खडक, ठीक आहे, जे की लाव्हारसापासून तयार होतात. आणि दुय्यम खडकामध्ये स्तरित खडक आणि रूपांतरित खडक ही दुय्यम खडके आहेत. बघा याच्यात काय होत असते, जे प्राथमिक खडक जो अग्निज खडक आहे, या खडकावर एक विशिष्ट दाब आणि उष्णता यांचा प्रभाव पडून त्यापासून या दुय्यम खडकांची निर्मिती होत असते. खनिज आणि खडक यामधील मूलभूत फरक खालील तक्त्यात दिला आहे. बघा, खनिजे कशाला म्हणायचं आणि तर खडक कशाला म्हणायचं. तर खनिज हा असेंद्रिय निश्चित भौतिक वा रासायनिक घटना असलेला नैसर्गिक घनपदार्थ आहे. ही असेंद्रिय असतात. म्हणजे कोण? खनिजे. खनिजांचा रंग एकजिन्सी असतो. सर्व खनिजे स्फटिकमय असतात. खनिजात ऑक्सिजनचे प्रमाण जास्त आहे. खनिजांचे गुणधर्म त्याच्या घटनात्मक मूलद्रव्यावर अवलंबून असतात. खनिजांची घटना अतिशय गुंतागुंतीची असते. आर्थिकदृष्ट्या खनिजे जास्त महत्त्वाची आहेत. उदाहरणार्थ हेमेटाइट, मॅग्नेटाइट. उदाहरणार्थ पायराइट, डोलोमाइट, ग्राफाइट, मीठ आणि कथील इत्यादी. त्यानंतर खडक ही मूलद्रव्ये किंवा खनिजांच्या मिश्रणाने तयार झालेले घनपदार्थ म्हणजे खडक होय. खडक हे सेंद्रिय किंवा असेंद्रिय असतात. खडकात विविध रंगाच्या छटा असतात, तर खडक स्फटिकमयी नसतात. खडकांचे सिलिकाचे प्रमाण जास्त असते. खडकाचे गुणधर्म त्याच्या घटनात्मक खनिजावर अवलंबून असतात. खडकांची घटना खनिजांच्या तुलनेत कमी गुंतागुंतीची असते. खडकांचे आर्थिक महत्त्व खनिजांच्या तुलनेने कमी असते. उदाहरणार्थ ग्रॅनाइट, बेसॉल्ट, वालुकाष्म, संगमरवर इत्यादी. आता आपण एक एक खडकाविषयी माहिती घेणार आहोत, ठीक आहे. अग्निज खडक म्हणजे इग्निशियस रॉक. लॅटिन भाषेत इग्निस म्हणजे अग्नी, म्हणून या खडकास अग्निज खडक असे म्हणतात. पृथ्वीच्या उत्पत्तीच्या वेळेस तप्त द्रव्यरूपात असलेला शिलारस थंड होऊन व त्याचे स्फटिकी होऊन असे खडक तयार झाले होते, म्हणून यांना प्राथमिक खडक असेही म्हणतात. भूअंतर्गत भागात तयार झालेला लाव्हारस भूपृष्ठाकडे येताना भूअंतर्गत भागात थंड होतो किंवा भूपृष्ठावर येऊन थंड होतो व त्यापासून अग्निज खडक तयार होतात. लाव्हारस भूअंतर्गत भागात तयार होऊन भूपृष्ठाकडे येताना कोणत्या ठिकाणी थंड होतो यावरून त्याचे 2 मुख्य प्रकार पडतात. भूअंतर्गत भागात थंड होणारे अग्निज खडक. या प्रकारात शिलारस भूअंतर्गत भागात थंड होतो, म्हणून यापासून तयार होणाऱ्या खडकांना आत घुसलेले अग्निज खडक म्हणतात. शिलारसाच्या थंड होण्याच्या खोलीनुसार अग्निज खडकाचे आणखी 2 उपप्रकार पडतात. एक पातालिक खडक आणि दुसरा भूपृष्ठाजवळील अग्निज खडक. तर आपण पातालिक खडक बघूया. शिलारस अधिक खोलीवर थंड होऊन त्यापासून हे खडक तयार होतात. नावातच पातालिक आहे, म्हणजे पातालामध्ये. अतिशय खोलीवर थंड होताना शिलारसाचा थंड होण्याचा वेग कमी असल्यामुळे तयार होणाऱ्या स्फटिकांचा आकार मोठा असतो. उदाहरणार्थ पेगमॅटाइट्स. यामध्ये खडकाच्या सर्व कणांचा आकार मोठा, कधीकधी मीटर्समध्ये सुद्धा असतो. उदाहरणार्थ ग्रॅनाइट आणि ग्रॅबो. ग्रॅनाइट हे काय? पातालिक खडकाचं उदाहरण आहे. त्यानंतर भूपृष्ठाजवळील अग्निज खडक. शिलारस भूपृष्ठाजवळ येऊन थंड होतो व त्यापासून या प्रकारचे खडक तयार होतात. भूपृष्ठाजवळ जमिनीचे तापमान कमी असल्याने शिलारसाचा
थंड होण्याचा वेग अतिशय जास्त असतो व त्यामुळे स्फटिकाचा आकार तुलनेने कमी असतो. उदाहरणार्थ पोर्फिरिटिक यामध्ये खडकाचे मोठे कण हे सूक्ष्म कणापासून तयार झालेल्या पदार्थामध्ये बुडलेले जाणवतात. उदाहरणार्थ रायोलाइट आणि बेसॉल्ट. ज्वालामुखीच्या क्रिया होत असताना शिलारस वेगवेगळ्या प्रकारे थंड होऊन वेगवेगळ्या आकाराचे खडक तयार होतात. तर त्यामध्ये पहिला आहे डाईक. भूकवचाखाली असलेल्या खडकांच्या भेगेत शिलारसाचे संचयन होऊन उभ्या खडकांची निर्मिती होते. हे खडक स्तरित खडकांना लंबरूपात तयार होतात. याची जाडी काही सेमीपासून काही मीटरपर्यंत असू शकते. उदाहरणार्थ जबलपूर जवळील नर्मदा नदीवरील धुवाधार धबधबा यापासून तयार झालेला आहे. ही आकृती तुम्ही बघू शकता. ठीक आहे, डाईक कशाला म्हणायचं. त्यानंतर सील. भूअंतर्गत भागात किंवा स्तरित खडकातील आडव्या भेगेत शिलारस साठून समांतर खडक तयार होतो. ग्रेट ब्रिटनमधील ग्रेट सील जे क्वीन्सलँडमध्ये तयार झाले आहे ते याचे उत्तम उदाहरण आहे. अधिक जाडीचे शिलारसाचे थर साचून सील तयार होते, तर कमी जाडीच्या थरांना शीट असे म्हणतात. ठीक आहे, जास्त जाडीचा जर सेम थर जास्त जाडीचा असला तर त्याला सील म्हणतात आणि कमी जाडीचा असला त्याला शीट म्हणतात. सीलवर भूअंतर्गत हालचाली व बहिर्गत कारके उदाहरणार्थ वारा, पाऊस यांचा परिणाम होऊन कुबड, क्वेस्टा यासारखे भुरुपे तयार होतात. त्यानंतर लॅकोलिथ. स्तरित खडकाच्या जोडणीच्या ठिकाणी खडकाचे थर घुमटाकार वर उचलले जाऊन त्यात शिलारसाचे संचयन होते. त्यामुळे जे घुमटाकार खडक तयार होतात त्यास लॅकोलिथ म्हणतात. खडकाचा तळभाग पसरट व सपाट असून त्यास शिलारसाच्या स्रोतापासून येणारा पाईप जोडलेला असतो. शिलारसात असणारे वायू स्तरित खडकांच्या थरांना वर ढकलतात. त्यामुळे पोकळी निर्माण होते व त्यात शिलारसाचे संचयन होते. उदाहरणार्थ अमेरिकेच्या युटाह राज्यामध्ये या प्रकारचे खडक आढळतात. त्यानंतर सिडार ट्री लॅकोलिथ. काही प्रदेशात लॅकोलिथवर एकावर एक अशा अनेक घुमटाकार खडकांचे थर तयार होऊन त्यापासून सिडार ट्री लॅकोलिथ तयार होते. उदाहरणार्थ अमेरिकेच्या हेन्री पर्वताच्या भागात या प्रकारचे खडक आढळतात. त्यानंतर फॅकोलिथ. घडी पर्वतामध्ये अपनती व अभिनती यांच्यावर दाब पडून त्यांना मोठ्या भेगा पडतात. या भेगांच्या पायथ्याजवळ शिलारस वर येऊन तो अभिनती व अपनतीच्या टोकांशी जमा होऊन घुमटाकार खडक तयार होतात. यास फॅकोलिथ म्हणतात. डोळ्यांच्या लेन्सप्रमाणे यांचा आकार असतो. उदाहरणार्थ इंग्लंडमधील शार्पशायर येथील कॉर्नडॉन टेकड्यात या प्रकारचे फॅकोलिथ आहेत. त्यानंतर लॅपोलिथ. जर्मन भाषेतील लोपोस म्हणजे बशी या शब्दापासून हे नाव आले आहे. जेव्हा भूगर्भातील तप्त शिलारस उथळ खोलगट भागात साचून थंड झाल्यावर बशीसारखा आकाराच्या खडकांची निर्मिती होते, यालाच लॅपोलिथ असे म्हणतात. त्यानंतर बॅथोलिथ. बघा सेम सेम नाव आहेत, फॅकोलिथ, लॅपोलिथ, बॅथोलिथ. बॅथो म्हणजे खोली आणि लिथ म्हणजे खडक. हे खडक खूप अधिक खोलीवर शिलारस थंड झाल्यामुळे तयार होतात. अशा प्रकारे तयार झालेल्या अतिशय जास्त विस्ताराच्या अवाढव्य घुमटाकार अंतर्गत अग्निजन्य खडकास बॅथोलिथ म्हणतात. बहिर्गत कारके, वारा, हवा यांच्यामुळे जमिनीतील खडकांचे अपक्षरण होते, त्यामुळे बॅथोलिथची माहिती होते. धारवाड प्रकारच्या स्तरित खडक प्रणालीमध्ये अशा प्रकारच्या बॅथोलिथची प्री कॅम्ब्रियन काळात निर्मिती झाली आहे. उदाहरणार्थ रांची पठारामध्ये मुर्रा पहाड हे अशा प्रकारच्या बॅथोलिथचे उत्तम उदाहरण आहे. इंग्लंडच्या नैऋत्येकडील बेटे व सिसिली बेटे या ठिकाणी असे खडक आढळतात. उच्च प्रकारच्या धातू खनिजे साठे या प्रकारच्या खडक प्रणालीमध्ये आढळतात. रासायनिक गुणधर्मानुसार अग्निज खडकाचे प्रकार.
अग्निज खडकाचे गुणधर्म हे तो ज्या शिलारसापासून बनला आहे त्याच्या गुणधर्मावरून ठरतात. त्यावरून अग्निजन्य खडकांचे दोन प्रकार पडतात, एक ॲसिडिक रॉक आणि दुसरा बेसिक रॉक. मूळ शिलारस मूळ शिलारस हा केवळ आम्लारी धर्मी असतो, म्हणजेच काय बेसिक असतो, परंतु थंड होताना डिफरन्शिएशन या प्रक्रियेमुळे तो आम्लधर्मी किंवा आम्लारी धर्मी असा वेगळा होतो. या दोन खडकातील फरक खालीलप्रमाणे आहे. आम्लधर्मी खडक, या खडकात सिलिका घटक द्रव्याचे प्रमाण 80% अधिक असून लोह ॲल्युमिनियमचे प्रमाण 20% कमी असते. खडकांचा रंग फिक्कट पिवळसर असतो. हे खडक अतिशय घट्ट अशा शिलारसापासून बनलेले असतात. या खडकांचा वितरण बिंदू कमी असतो. या खडकांची घनता तुलनेने कमी असते. उदाहरणार्थ ग्रॅनाइट, रायोलाइट यांना फेल्सिक खडक म्हणतात. ज्या ज्वालामुखीपासून हे खडक तयार होतात त्यांच्यामध्ये वायू व पाण्याच्या वाफेचे प्रमाण अधिक असते, म्हणून यांच्या ज्वालामुखी अधिक स्फोटक विध्वंसक असतात. घट्ट असल्यामुळे ते शंकू आकाराचे पर्वत बनवतात. उदाहरणार्थ माउंट पेले, कॅरेबियन बेटे. आता आम्लारी धर्मी रॉक म्हणजे बेसिक रॉक. या खडकात सिलिकाचे प्रमाण फक्त 40% असून मॅग्नेशियमचे 40% व आयर्न ऑक्साईडचे सदृश्य प्रमाण 20% असते. हे जे आम्लारी धर्मी जो खडक आहे हा मूळ खडक आहे. ठीक आहे. हे काळसर रंगाचे असतात. हे खडक कमी घट्ट प्रवाही अशा शिलारसापासून बनलेले असतात. या खडकांचा वितरण बिंदू आम्लधर्मी खडकापेक्षा जास्त असतो. या खडकांची घनता तुलनेने आम्लधर्मी खडकापेक्षा जास्त असते. उदाहरणार्थ बेसॉल्ट आणि गॅब्रो यांना माफिक खडक सुद्धा म्हणतात, म्हणजेच माफिक रॉक. ज्या शिलारसापासून हे खडक बनलेले असतात त्यांच्यामध्ये वायू व पाण्याच्या वाफेचे प्रमाण अधिक नसते, म्हणून ह्यांचे ज्वालामुखी स्फोटक व विध्वंसक नसतात. या खडकाचा शिलारस प्रवाही असल्यामुळे ते पृष्ठभागावर पातळ थरांच्या स्वरूपात पसरतात. उदाहरणार्थ डेक्कनचे पठार, हवाई बेटे. स्फटिक निर्मितीनुसार अग्निजन्य खडकांचे प्रकार. शिलारस भूअंतर्गत भागातून पृष्ठभागावर येत असताना वेगवेगळ्या जागी थंड होतो. तो जर भूअंतर्गत भागात थंड झाला तर त्याचा थंड होण्याचा वेग कमी असल्यामुळे स्फटिक निर्मितीला भरपूर वेळ मिळतो, म्हणून त्यांच्या स्फटिकाचा आकार मोठा असतो. तर भूपृष्ठावर लावारसाचा उद्रेक झाल्यानंतर तयार होणाऱ्या खडकांच्या स्फटिकाचा आकार सूक्ष्म असतो, कारण हा लावारस वेगाने थंड होतो व त्यामुळे स्फटिक निर्मितीस कमी वेळ मिळतो. स्फटिक निर्मितीवर परिणाम करणारे घटक. तापमान, लावारसाची घनता आणि लावारसातील जलवायूचे मिश्रण. अग्निजन्य खडकाचे स्फटिक निर्मितीनुसार पुढील प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे पेगमॅटिटिक. या खडकाचे कण मोठे व जाडे भरडे असतात. कधीकधी या कणांचा आकार काही मीटर्स एवढाही असू शकतो. खूप खोलीवर शिलारस थंड होताना स्फटिक निर्मितीसाठी पुरेसा वेळ मिळाल्याने हे तयार होतात. उदाहरणार्थ ग्रॅनाइट आणि गॅब्रो. त्यानंतर फॅनेरिटिक. ग्रीक भाषेत फॅनेरो म्हणजेच दृश्यमान म्हणजेच व्हिजिबल असे आहे. या खडकांचे कण जाडे भरडे असून ते सहज दिसतात, म्हणून यांना फॅनेरिटिक खडक असे म्हणतात. त्यानंतर अफॅरेनेटिक खडक. सूक्ष्म कणाचे अग्निज खडक यांचे स्फटिक कण सहजासहजी दृश्यमान नसतात, त्यांना अफॅरेनेटिक खडक असे म्हणतात. ग्रीक भाषेत ॲफॉन म्हणजेच अदृश्य होय. जमिनीवर शिलारस थंड झाल्यामुळे खडकास स्फटिकी भवनास पुरेसा वेळ मिळत नाही व त्यामुळे हे खडक सूक्ष्म कणांचे निर्माण होतात. त्यानंतर ॲमॅगड लॉयडल. यामध्ये मूळ लावारसाच्या खडकात बाष्पाच्या अडकण्यामुळे सछिद्रता निर्माण होते. या छिद्रामध्ये लावारसाची इतर द्रव्ये अडकतात व कालांतराने ते थंड होऊन जी रचना तयार होते त्यास अमॅग्डलॉइडल रचना म्हणतात. त्यानंतर पोर्फिरिटिक खडक. मिश्रित कणांचे अग्निज खडक ज्यांच्यामध्ये मोठ्या आकाराचे जाडे भरडे कण
सूक्ष्म कणापासून बनलेल्या पदार्थात तरंगत असल्याचे जाणवते. यामध्ये मोठ्या कणांना फेनोक्रिस्ट तर लहान आकाराच्या कणांना ग्राउंड मास म्हणतात. भूपृष्ठाजवळ थंड होणारे हायपोबेसल खडक या प्रकारची कण निर्मिती दर्शवतात. त्यानंतर ग्रॅनिटाईट या प्रकारच्या खडकातील कण मोठे व अनियमित आकाराचे असतात. उदाहरणार्थ ग्रॅनाइट व ग्रॅनेडिओराइट. त्यानंतर प्युमाइस लावारस जमिनीवर येऊन निक्षेपित झाल्यामुळे त्या खडकात बाष्प अडकून राहते, त्यामुळे हे खडक पाण्यावर तरंगतात. याची रचना पाण्यावरील प्रमाणे वाढते. तर बघा, पाण्यावर तरंगणारा खडक हा प्युमाइस नावाचा जो खडक असतो हा पाण्यावर तरंगतो. ठीक आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. पाण्यावर तरंगणारा खडक कोणता? प्युमाइस. त्यानंतर महत्त्वाचे अग्निज खडक ग्रॅनाइट हे पातालिक अग्निज खडकाचे महत्त्वपूर्ण उदाहरण होय. भूअंतर्गत भागात शिलारसाच्या थंड होण्यामुळे या खडकातील कणांचा आकार फार मोठा असतो. हे खडक आम्लधर्मी शिलारसापासून बनलेले असतात. क्वार्ट्स, फेल्डस्पार, मायका ही महत्त्वाची खनिजे यात आढळतात, परंतु यात आढळणारे सर्वाधिक महत्त्वाचे खनिज म्हणजे फेल्डस्पार होय. ग्रॅनाइटमध्ये सिलिकाचे प्रमाण 65 to 80% पर्यंत असते व घनता 2.7 ते 2.8 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब असते. ग्रॅनाइट हे फिकट रंगाचे असून त्यांच्या रंगात विविध घटक मूलद्रव्याच्या उपलब्धतेमुळे बदल दिसून येतो. उदाहरणार्थ ग्रॅनाइट प्लस आर्थोक्लेज बरोबर गुलाबी रंग, ग्रॅनाइट प्लस बायोराइट काळा रंग. ग्रॅनाइटमधील भेगांमुळे त्यांचे अपक्षय होऊन जे तुकडे तयार होतात त्यास टोर म्हणतात. ग्रॅनाइटमध्ये असलेल्या खनिजांचा क्रम फेल्डस्पार, क्वार्ट्स, मायका आणि हॉर्नब्लेड. त्यानंतर बेसॉल्ट हे खडक अल्कधर्मी शिलारसापासून बनलेले असतात. अल्कधर्मी शिलारस भूपृष्ठावर येऊन थंड होताना त्यास स्फटिकी भवनास कमी वेळ मिळतो, म्हणून त्यांच्या कणांचा आकार फार सूक्ष्म असतो. जेव्हा थंड होण्याचा वेग फार जास्त असतो तेव्हा खडकाचे स्फटिक तयार होत नाही. अशा खडकास ग्लासी बेसॉल्ट म्हणतात. यामध्ये सिलिकाचे प्रमाण 45 ते 60% असून यामध्ये लोह मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक असल्याने याची घनता ग्रॅनाइटपेक्षा जास्त असते. तसेच याचा रंग गडद काळा असतो. थंड होताना यामध्ये भेगा पडतात. कधीकधी या भेगा बहुभुजाकार आकार धारण करतात, त्यामुळे खडक रासायनिक अपक्षयास बळी पडतात. अग्निज खडकाचे गुणधर्म या खडकात स्तर नसतात, परंतु जोड भेग असू शकतात. पण ज्वालामुखी उद्रेकाच्या पुनरावृत्तीमुळे एकावर एक असे अनेक थर असतात. ठीक आहे. यामध्ये स्तर नसतात. बघा, अग्निज खडकामध्ये इथे बघा यामध्ये स्तर नसतात पण थर असतात. ठीक आहे. स्तर नसतात तर यामध्ये थर असू शकतात. खडक एकसंध असल्याने त्याची अछिद्रता जास्त असते, म्हणून त्यातून पावसाचे पाणी झिरपत नाही. या खडकात वनस्पती व प्राण्यांचे अवशेष नसतात, कारण पृथ्वीच्या निर्मितीवेळी जीवसृष्टी अस्तित्वात नव्हती. अग्निज खडक निर्माण होण्याच्या तापमानास कोणताही जीवाश्म अस्तित्वात राहू शकत नाही. ठीक आहे. याची 2 कारणे बघा. क्वेश्चनमध्ये असे पण प्रश्न असतात ज्या खडकात आणि दिलेलं असते की याच अचं कारण म्हणजे या वाक्याचं कारण कोणतं आहे. अचं कारण योग्य आहे किंवा ब कारण योग्य, अशा प्रकारसुद्धा प्रश्न येऊ शकतो. अशा घटकावरती प्रश्न बनू शकतो. ठीक आहे. अग्निज खडकात पाणी झिरपत नसल्याने त्यांच्यावर रासायनिक अपक्षयाचा फार कमी परिणाम घडतो, परंतु कणांच्या आकारातील विभिन्नतेमुळे त्यांच्यावर कायिक अपक्षयाचा मोठा परिणाम जाणवतो. अग्निज खडकावर कोणतं अपक्षय होते तर ते कायिक अपक्षय. अग्निज खडकामध्ये भेगांचे प्रमाण अधिक असते. या भेगा निर्माण होण्याची कारणे: शिलारस थंड होताना होणारे आकुंचन, कायिक अपक्षयावेळी तापमानामुळे होणारे प्रसरण आणि आकुंचन, खडकावरील भार अपक्षयामुळे कमी झाल्यामुळे भूअंतर्गत हालचाली. स्फटिकांची संरचना अनियमित असून त्यांच्या आकारातही बदल जाणवतो.
या खडकात सिलिका, लोह, मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक असते. स्तरित खडक म्हणजे सेडिमेंटरी रॉक हे दुय्यम प्रकारचे खडक आहेत, कारण अग्नीज खडकांची निर्मिती झाल्यानंतर त्यावर ऊन, वारा, पाणी या कारकांचा परिणाम होऊन अपक्षयानंतर क्षरण व निक्षेपण कार्यापासून हे खडक तयार झाले असतात. निरनिराळ्या वाहकांनी गाळाचे वहन करून त्याचे नदी, सरोवर अशा जलाशयाच्या ठिकाणी निक्षेपण केल्यानंतर त्यावर खडकाचे थर जमा होऊन एक घट्ट खडक तयार होतो. त्यास स्तरित खडक असे म्हणतात. नावातच आहे स्तरित खडक. स्तरित म्हणजे काय? एकावर एक थर. स्तरित खडकांना जलजन्य खडक असे सुद्धा म्हणतात, कारण हे जलाशयाच्या ठिकाणी तयार होतात. यांना गाळाचे खडक असेही नाव आहे. बघा, स्तरित खडकाचे नाव जलजन्य खडक आणि गाळाचे खडक हे स्तरित खडकाचेच दुसरं नाव आहे. ठीक आहे. स्तरित खडकांचे प्रकार. गाळाच्या गुणधर्मावरून स्तरित खडकाचे खालील प्रकार पडतात. तर हे तुम्ही बघून घेऊ शकता. ठीक आहे. भौतिक पद्धतीने तयार होणारे, रासायनिक पद्धतीने तयार होणारे, जैविक पद्धतीने तयार होणारे. बघा, भौतिक पद्धतीने तयार होणारे कोणत्या स्तरित खडक? वालुकाष्म, पंकाष्म, गाळाचा खडक, लोएस ही भौतिक पद्धत. त्यानंतर रासायनिक पद्धत जिप्सम आणि लवणस्तंभ. ठीक आहे. जिप्समसुद्धा हा स्तरित खडकाचं उदाहरण आहे. त्यानंतर जैविक पद्धतीने चुनखडी, डोलोमाइट, कोळसा म्हणजे निसर्गतः तयार होणार. ठीक आहे. गाळाची वहन करणाऱ्या कारकांच्या गुणधर्मावरून स्तरित खडकांचे खालील प्रकार पडतात. वालुकाष्म स्तरित खडक, हिमोड गाळयुक्त स्तरित खडक, त्यानंतर जलयुक्त स्तरित खडक, यांत्रिक भौतिक प्रक्रियेने तयार होणारे स्तरित खडक. मूळ खडकावर भौतिक अपक्षयाचा परिणाम होऊन त्यांचे तुकडे होतात. हे कण तुकडे विविध कारके उदाहरणार्थ वारा, नदी वाहून नेतात व त्यांचे निक्षेपण करून या प्रकारची खडके निर्माण होतात. ही कारके मूळ खडकाचे तुकडे वाहून नेत असताना या तुकड्यांचे एकमेकांसोबत संगीन घर्षण व नदीचा तळ, काठ याच्याशी अपघर्षण होऊन त्यांचा आकार छोटा होतो. पुढे नदीचा वेग मंदावल्यामुळे या कणांचे व खडकाच्या तुकड्यांचे निक्षेपण होते. निक्षेपण होणाऱ्या कणांच्या आकारावरून या खडकांना वेगवेगळी नावे देतात. उदाहरणार्थ नाव आणि कणांचा आकार: बोल्डर, कोबल, पेबल्स, ग्रॅन्युअल्स, वाळू आणि सिल्ट. ठीक आहे. यांत्रिक प्रक्रियेने तयार झालेले महत्त्वपूर्ण स्तरित खडक तर कोणता आहे? वालुकाष्म. वाळूच्या कणांचे गाळ, सिमेंट यांचे एकत्रीकरण होऊन वालुकाष्म तयार होते. या खडकात सिमेंट म्हणून आयर्न ऑक्साईड व कॅल्शियम कार्य करते. वालुकाष्म खडकाचा रंग त्यामध्ये सिमेंट म्हणून काम करणाऱ्या खनिजावरून ठरतो. उदाहरणार्थ वालुकाष्म अधिक आयर्न पायराइट, लाल रंग. वालुकाष्म अधिक चुनखडी, पांढरा रंग. वाळू जर सिमेंट म्हणून कार्य करत असेल तर हे खडक कणखर बनतात. या खडकांची सछिद्रता उत्तम असते. त्यानंतर कॉंग्लोमॅरेट्स. वाळूसोबत विशिष्ट आकाराच्या गोट्यांचे निक्षेपण व एकत्रीकरण होऊन हे खडक तयार होतात. या खडकातील गोटे गुळगुळीत व गोलाकार असतात, परंतु जर ते खडबडीत व ओबडधोबड असतील तर त्यापासून तयार होणाऱ्या खडकाला ब्रॅसिया म्हणतात. साधारणतः कॉंग्लोमॅरेट्स नदीमुखाशी आर्द्र प्रदेशात तयार होणाऱ्या तर ब्रॅसिया शुष्क प्रदेशात तयार होतात. बघा, हे दोन कॉंग्लोमॅरेट्स नदीमुखाशी तयार होते म्हणजे आर्द्र प्रदेशात, आणि ब्रॅसिया हे शुष्क प्रदेशात. त्यानंतर पंकाष्म. खडकापासून तयार झालेल्या सूक्ष्म कणांच्या निक्षेपणाने पंकाष्म तयार होतात. गाळ व माती यापासून तयार होणारे खडक कमकुवत असले तरीही ते अछिद्र असल्याने व पाण्यात अविद्राव्य असल्याने रासायनिक अपक्षयाचा त्यांच्यावर फार कमी परिणाम होतो, परंतु त्याचे अपक्षरण सहज होते. पंकाष्म खडक अछिद्र असल्याने ते नैसर्गिक वायू व खनिज तेलाचे साठे सहज धरून ठेवू शकतात. त्यानंतर रासायनिक प्रक्रियेने तयार झालेले खडक. वाहत्या पाण्यामध्ये विविध प्रकारची रसायने असतात. उदाहरणार्थ कार्बोनिक आम्ल. यामुळे ते पाणी भूपृष्ठावरील खडकांचे अपक्षय करून त्यांचे कण वाहून नेतात व दूर निक्षेपित करतात. हे कण निक्षेपित झाल्यानंतर एकजिन्सी होतात व त्यापासून जो खडक तयार होतो त्यास
रासायनिक प्रक्रियेने तयार होणारा खडक असे म्हणतात. उदाहरणार्थ जिप्सम. जिप्समलाच काय म्हणतात? खडक मीठ म्हणजे सॉल्ट रॉक. जैविक प्रक्रियेने तयार होणारे खडक. चुनखडीयुक्त खडक. हे खडक ज्या प्राणी व वनस्पतींचे सांगाडे कॅल्शियम कार्बोनेटपासून बनलेले आहेत त्यांच्या निक्षेपण व एकत्रीकरणातून बनलेले असतात. चुनखडी हा या गटातील महत्त्वाचा खडक आहे. यांना कार्बोनेट्स असेही म्हणतात. दमट हवामानाच्या प्रदेशात हे खडक अतिशय कमकुवत असतात कारण ते रासायनिक अपक्षयास सहज बळी पडतात. परंतु शुष्क प्रदेशात ते अतिशय अपक्ष विरोधक असतात कारण त्यांच्यावर तापमान वाढीचा घटीचा परिणाम होत नाही. डोलामाइट हा चुनखडीचाच प्रकार असून यात मॅग्नेशियम कार्बोनेटचे प्रमाण अधिक असते व त्यामुळे हा पाण्यात कमी विरघळतो. चुनखडीच्या रासायनिक अपक्षय व निक्षेपणापासून तयार होणाऱ्या भुरुपांना क्वार्ट्ज भुरुपे असे म्हणतात. त्यानंतर सिलिकायुक्त खडक. ज्या वनस्पती प्राणी यांच्या अवशेषामध्ये सिलिका वाळूचे प्रमाण अधिक असते त्यांच्या निक्षेपण व एकत्रीकरणाने या प्रकारचे खडक निर्माण होतात. रेडिओलॉरिओ, डायाटम, स्पॉन्ज या प्राण्यांच्या अवशेषापासून हे खडक तयार होतात. गेसेराइट्स हे खडक गेसर्स, उष्ण पाणी व वायू यांचे झरे यांच्या बाजूला उष्ण पाण्याने सोबत आलेल्या वाळूचे निक्षेपण होऊन तयार होतात. कार्बनयुक्त स्तरित खडक. ज्या जीवाश्मांमध्ये कार्बनचे प्रमाण अधिक असते अशा जीवाश्मांच्या निक्षेपणाने हे खडक तयार होतात. दगडी कोळसा हा या गटातील महत्त्वाचा खडक आहे. जीवाश्म भूअंतर्गत भागात गाडले गेल्यानंतर त्यांच्यावर अधिक तापमान व दाब यांचा परिणाम होऊन या प्रकारचे खडक तयार होतात. या प्रक्रियेतील सर्वप्रथम खडक म्हणजे पीठ. कालांतराने त्याचेच लिग्नाइट, त्यानंतर बिट्युमिनस व आंथ्रासाइटमध्ये रूपांतर होते. स्तरित खडकांचे गुणधर्म. या खडकांमध्ये जीवाश्म आढळतात. त्यांच्या वापराने या खडकांचे वयसुद्धा सांगता येते. हे खडक संपूर्ण पृथ्वीच्या पृष्ठभागावर पसरले असून भूकवचाच्या 75% भाग स्तरित खडकापासून तर 25% भाग हा अग्निज व रूपांतरित खडकापासून बनला आहे. बघा, सर्वात जास्त हे म्हणजे 75% भाग हा नुसत्या स्तरित खडकापासूनचा आहे आणि 20% भाग हा अग्निज आणि रूपांतरित खडकापासून बनलेला आहे. परंतु भूपट्टाचा 5 किमी खोलीचा भाग केवळ 5% भाग स्तरित तर 95% भाग अग्निज व रूपांतरित खडकापासून बनलेला आहे. जर नुसता भूपृष्ठाचा जर विचार केला तर 5% भाग हा स्तरित खडकाचा आहे आणि 95% भाग हा अग्निज आणि रूपांतरित खडकाचा बनलेला आहे. या खडकामध्ये स्तर असून ते उभे किंवा आडवेही असू शकतात, परंतु हे खडक क्वचितच स्फटिक रूपात आढळतात. या खडकात वेगवेगळी खनिजे सिमेंट म्हणून कार्य करतात. त्यांच्या उपलब्धीमुळे यांना वेगवेगळे रंग प्राप्त होतात. हे खडक सछिद्र असतात व भूपृष्ठाजवळ तयार होतात. या खडकात भेगा असून त्या स्तराला लंबरूप असतात. या खडकांचे अपक्षरण जलद गतीने होते. या खडकांचे रासायनिक घटक क्लिष्ट असते. बहुतांशी खडक सछिद्र असले तरीही पाणी झिरपण्यास अटकाव करतात. उदाहरणार्थ पंकाश्म हे पाण्याच्या झिरपण्यास अटकाव करतात. रूपांतरित खडक हा दुय्यम प्रकारचा खडक आहे कारण मूळ खडक, अग्निज किंवा रूपांतरित खडक यावर भूअंतर्गत व बहिर्गत प्रक्रियेचा परिणाम होऊन त्यांच्या संरचनेत किंवा गुणधर्मात बदल होतो व त्यापासून नवीन प्रकारचा खडक तयार होतो. यास रूपांतरित खडक असे म्हणतात. खडकांना विकृत असेही म्हणतात. खडकांचे रूपांतरण घडवून आणणारी कारके. तापमान, दाब आणि द्रावण. ठीक आहे. तापमान. मूळ खडकावर अधिक तापमानाचा परिणाम होऊन ते न वितळता त्यांच्या मूळ संरचनेत बदल होऊन नवीन खडक तयार होतात. यासाठी लागणारी ऊर्जा म्हणजेच तापमान ज्वालामुखीच्या उद्रेकावेळी मिळते. त्यानंतर दाब. भूअंतर्गत हालचालीमुळे म्हणजेच पर्वत निर्माणकारी भूपट्टावर ज्या संकोचीय हालचाली निर्माण होतात त्यामुळे खडकात वळ्या तयार होतात. यामुळे जो दाब निर्माण होतो तो खडकात रूपांतरण घडवून आणतो. त्यानंतर द्रावण. रासायनिक द्रावण. उदाहरणार्थ उष्ण वायू, पाण्याची वाफ खडकामधून जाताना त्यांचे रासायनिक गुणधर्मात बदल घडवून आणतात. खडकामध्ये असलेले पाणीसुद्धा या प्रक्रियेस मदत करते. मूलतः रूपांतरणाचे 2 प्रकार पडतात, एक भौतिक आणि दुसरा रासायनिक. ज्या खडकामध्ये केवळ पोत आणि कणांचा आकार बदलतो. रासायनिक, ज्यामध्ये खडकाच्या रासायनिक गुणधर्मात बदल होतो. खडकाच्या अभ्यासानंतर शास्त्रज्ञांनी रूपांतरणाचे खालील प्रकार पाडले आहेत. एक प्रादेशिक रूपांतरण, औष्णिक रूपांतरण, गतीज रूपांतरण आणि
गतीज औष्णिक रूपांतरण. त्यानंतर प्रादेशिक रूपांतरण. खूप मोठ्या प्रमाणावर जर खडकाचे रूपांतरण घडून आले असेल तर त्यास प्रादेशिक रूपांतरण म्हणतात. यालाच डायनामिक रूपांतरण असेही म्हणतात, कारण भूअंतर्गत हालचालीमुळे वळ्यांचे पर्वत निर्माण होत असताना दाब व तापमान दोन्ही गोष्टी महत्त्वपूर्णरित्या कार्य करतात. औष्णिक रूपांतरण. शिलारस भूअंतर्गत भागातून वर येत असताना तो बाजूच्या सान्निध्यात असलेल्या खडकांचे रूपांतरण घडवून आणतो. या प्रक्रियेस औष्णिक रूपांतरण म्हणतात. सान्निध्यात असलेला खडक ज्याच्या रचनेत व गुणधर्मामध्ये बदल झालेला आहे त्यास ऑरिओल असे म्हणतात. उष्ण व तप्त लाव्हारस सान्निध्यात येऊन हे रूपांतरण होते, म्हणून यास औष्णिक रूपांतरण म्हणतात. या प्रकारच्या रूपांतरणाची सीमा ही शिलारसाचे तापमान, शिलारसाची खडकाच्या सान्निध्यातील खोली या दोन बाबीवर अवलंबून असते. उदाहरणार्थ चुनखडीचे संगमरवरमध्ये रूपांतर. गतीज रूपांतरण. जलीय कारकामुळे जर मूळ खडकाचे रूपांतरण होऊन नवीन प्रकारचा खडक तयार होत असेल तर त्याला गतीज रूपांतरण म्हणतात. हे रूपांतरण खालील बाबीवर अवलंबून असते. रासायनिकदृष्ट्या सक्रिय पाणी जेव्हा भोवतालच्या खडकाच्या सान्निध्यात येते तेव्हा ते रासायनिक प्रक्रिया होऊन असे रूपांतरण घडते. मोठ्या जलाशयातील पाणी साठ्याचा भार जेव्हा खाली असलेल्या खडकावर पडतो तेव्हा त्या दाबामुळे मूळ खडकाचे रूपांतरण घडून येते. गतीज औष्णिक रूपांतरण. जेव्हा खडकावर कार्य करणाऱ्या पाण्याचा दाब व रासायनिकदृष्ट्या सक्रिय उष्ण पाण्याची वाफ ही कारके मूळ खडकावर कार्य करतात तेव्हा खडकाच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मात बदल होऊन जे नवीन खडक तयार होतात त्यास गतीज औष्णिक रूपांतरण म्हणतात. विविध रासायनिक व भौतिक क्रिया होऊन नवीन प्रकारचे खडक निर्माण होताच त्याची उदाहरणे खालील तक्त्यात दिली आहेत. मूळ खडक आणि रूपांतरित खडक. बघा याच्यावरती खूप वेळा क्वेश्चन आलेले आहेत आणि पुढे येत राहणार. बघा ग्रॅनाईटपासून नीस हा रूपांतरित खडक तयार होतो. बेसॉल्टपासून हॉर्नब्लेड. त्यानंतर स्तरित खडक. वालुकाश्मापासून क्वार्टझाईट. पंकाश्मापासून स्लेट. चुनखडीपासून संगमरवर. हलक्यात प्रतीचा कोळसापासून ग्रॅफाईट. मध्यम प्रतीचा कोळसा अँथ्रासाइट आणि उच्च प्रतीचा दगडी कोळशापासून हिरा तयार होतो. ही रूपांतरित खडकाची इकडली उदाहरणे आहेत आणि हे इकडली मूळ खडकाची उदाहरणे आहेत. तर याच्यावरती खूप वेळा क्वेश्चन बनलेले आहेत आणि पुढेही बनत राहणार. त्यामुळे हा IMP पार्ट आहे. ठीक आहे. हा तक्ता जो आहे हा IMP आहे. ठीक आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट ठेवू शकता. ठीक आहे. महत्त्वाचे रूपांतरित खडक. संगमरवर. चुनखडीच्या औष्णिक रूपांतरणामुळे संगमरवर तयार होते, परंतु जर मूळ खडकात चुनखडीसोबत सिलिका असेल तर तयार होणारा रूपांतरित खडक संगमरवर नसून वालस्टोनाईट असतो. संगमरवराचा रंग मूळ चुनखडीच्या गुणधर्मावर अवलंबून असतो. उदाहरणार्थ जर मूळ खडकात इतर खनिजाचे मिश्रण नसेल तर तयार होणाऱ्या संगमरवराचा रंग पांढरा असेल, परंतु जर मूळ खडकात बेसॉल्ट खडकाचा भाग असेल तर संगमरवरावर काळ्या छटा असतील. संगमरवर हे एक संघ असल्याने ते मूळ खडक चुनखडीच्या तुलनेत कमी अपक्षय पावतात. वापर इमारती बांधणी. उदाहरणार्थ ताजमहल, दिलवाडा मंदिर, माउंट आबू. शिस्ट. स्लेट प्रकारच्या रूपांतरित खडकाचे परत रूपांतर होऊन शिस्ट तयार होते. याचे वैशिष्ट्य म्हणजे याचे थर सहजासहजी विभाजित होऊ शकतात. मूळ पंकाश्म जेव्हा अधिक तीव्रतेच्या प्रादेशिक रूपांतरणाच्या प्रभावाखाली येतो तेव्हा पंकाश्मपासून स्लेट व त्यापासून शिस्ट तयार होतं. बघा पंकाश्मपासून स्लेट आणि त्यापासून शिस्ट तयार होतो. स्लेट. पंकाश्म खडक जेव्हा प्रादेशिक रूपांतरणाच्या प्रभावाखाली येतो तेव्हा त्यापासून स्लेट तयार होतो. याचे थर एकमेकांपासून सहज विभाजित होतात. थरामध्ये पडणारे फूट हे मूळ पंकाश्मावर कार्य केलेल्या संकोचीय बलाचा परिणाम असतो. ही फूट संकोचीय बलाला लंबरूपच पडते. स्लेटवर अधिक रूपांतरणाचे बल कार्य करते तेव्हा त्यापासून फायलाईट आणि शिस्ट तयार होते. त्यानंतर नीस. जाड्या भरड्या कणापासून बनणाऱ्या नीस हे ग्रॅनाइट या अग्निज खडक व कॉंग्लोमॅरेट या स्तरित खडकाच्या रूपांतरणापासून बनलेले असते. फेल्ड्स्पार हा या खडकातील प्रमुख खनिज आहे. त्यानंतर खडकाचे चक्र. रॉक सायकल. मूळ खडक हे जास्त काळापर्यंत त्यांच्या मूळ रूपात राहत नाही.
तर कालांतराने त्यांच्यात बदल होऊन नवीन खडक तयार होतात. या प्रक्रियेला खडकाचे चक्र असे म्हणतात. अग्निज खडक हे प्राथमिक खडक असून इतर खडक उदाहरणार्थ स्तरीय व रूपांतरित खडक हे या प्राथमिक खडकापासून तयार झालेले आहेत. अग्निज खडकावर तापमान व दाब यांची क्रिया होऊन त्यांचे रूपांतरित खडकामध्ये रूपांतरण होते. अग्निज व रूपांतरित खडकावर बहिर्गत कारके उदाहरणार्थ वारा, हिमनदी यांची क्रिया होऊन स्तरित खडक निर्माण होतो. स्तरित खडकांचे सुद्धा अपक्षय होऊन नवीन स्तरित खडक तयार होतात. भूअंतर्गत हालचालीमुळे भूपृष्ठावरील खडक भूअंतर्गत भागात म्हणजे प्रावरांमध्ये जाऊन त्यापासून शिलारस तयार होतो. हा शिलारस अग्निज खडक तयार करण्यासाठी मदत करतो. तर विद्यार्थ्यांनो, इथे आपले पूर्ण खडकावर जेवढं काही आहे MPSCमध्ये विचारण्यासारखं, MPSC असो किंवा सरळ सेवा, PSI, STI प्री, MPSC प्री, जे सर्व काही आहे खडक आणि खडकाचे प्रकार हे सर्व आपण पूर्ण स्टेट बोर्ड आणि NCERTचा सार यामध्ये घेतलेला आहे. तरी जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो, लाईक करायला सुद्धा विसरू नका. आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर विद्यार्थ्यांना भेटूया पुढील नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद.